उपासक उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून दर रविवारी आपण मिलिंद प्रश्नाचं पठण करतो। तसं आजही आपण मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण करणार आहोत। मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की भगवान बुद्धांनी भिक्षू संघाला बुद्धाच्या शरीराची पूजा करायची नाही असं सांगितलं, पण तद्वतच ज्या पूजनीय व पात्र अस्थि धातू आहेत त्याची पूजा करायला मात्र सांगितलं। आणि मग राजा मिलिंदांनी ह्या दोन प्रश्नाच्या घोळामधला अर्थ भंते नागसेनाला विचारला होता की एका ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या शरीराची पूजा भिक्षूंनी करू नये, परंतु मात्र माझ्या अष्टधातूची चैत्यामध्ये किंवा स्तूपामध्ये त्याची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करावी। तर राजा मिलिंदांनी सांगितलं होतं की यातलं कुठलं तरी एक खोटं असलं पाहिजे, आणि त्याच्यावरती भंते नागसेनानी खूप सुंदरपणाने त्यांना समजावून सांगितलं होतं की भिक्षूला का नाही सांगितलं। आणि शेवटला आपण बघितलं होतं की भगवान बुद्धाचा उद्देश होता की भिक्षूला जर नुसती बुद्धाची पूजाच करायला सांगितली तर भिक्षू बाकी सगळे कामं सोडून देतील, त्यांची ध्यान धारणा विपश्यना हे काहीही करणार नाहीत, चिवर बाजूला ठेवून फक्त ते विहारामध्ये माझीच पूजा करून लोकांना भ्रमित करण्याचं काम करतील। म्हणून भगवान बुद्ध म्हटले होते की माझी पूजा भिक्षूंनी करू नये। तर भिक्षूंनी काय करावं, तर चैत्यामध्ये किंवा विहारामध्ये किंवा स्तूपामध्ये माझ्या किंवा पवित्र आरांताच्या अस्थि धातूची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा अर्चा करावी। हा प्रश्न आपण बघितलेला आहे। आजच्या प्रश्नाकडे आपण वळू। भगवान बुद्धाच्या पायावर दगडाचा तुकडा पडलेला होता, त्याच्या संबंधी राजा मिलिंदांनी आज प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न असा आहे की भंते नागसेन, तुम्ही लोक म्हणता की भगवान बुद्ध चालत असता खड्डे असलेली किंवा ओबडधोबड जमीन देखील एकाच सम पातळीवर असल्याप्रमाणे बनत असे, तसेच असेही ऐकले जाते की एकदा दगडाचा एका कपारीने तथागताच्या पायास इजा केली होती, तेव्हा तथागताच्या पायाला लागणारा दगड दुसरीकडे का जाऊन पडला नाही, त्यांच्या पायावरच का बरे जाऊन पडला। अशा स्थितीत भगवान बुद्ध चालू लागताच अचेतन भूमीचे खड्डे भरले जाऊन ओबडधोबड भूमी समपातळीवर येत असते हे खरे मानले तर तथागताच्या पायाला एका दगडाची कपरी लागून त्यांचा पायातून रक्तबंबाळ झाला होता हे म्हणणे कसे संभव होऊ शकते, किंवा खरोखरच दगडाची कपारी लागून भगवंताचा पाय कापला जाऊन रक्तबंबाळ झाले हे विधान खरे मानले तर ओबडधोबड भूमी समतळ होत असे हे विधान कसे खरे मानता येईल। भंते नागसेन, हे सुद्धा आमच्याकडून कधी न उलगडणारे असे कोडे आहेत, तेव्हा कृपा करून आपण याचे स्पष्टीकरण करावे। प्रश्न जर लक्षात घेतला तर प्रश्न काय आहे की भगवंत चालत असताना तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असतं की भगवंताच्या शरीरावर दिसणारे 32 लक्षणं होती आणि छोटी 80 अनुलक्षणं होती। आता हे लक्षणं म्हणजे काय, तर प्रत्येक महापुरुषाच्या किंवा चक्रीय पुरुषाच्या अंगावर उपजतच ती लक्षणं असतात, म्हणून त्यांच्यावरती त्यांचं भविष्य वर्तवलं जाऊ शकतं। आणि मग भगवान बुद्धाच्या डोक्यापासून सुरुवात केली तर उपस्थावक, आणि पायापासून सुरुवात केली तर पाय असे भगवान बुद्धाचे सपाट, आपल्याला जसं खोल आहे की नाही तसे भगवान बुद्धाचे पाय कसे होते, सपाट होते, कुठेही खड्डा नव्हता आणि त्याच्यावरती स्वस्तिक चिन्ह होतं। मग भगवान बुद्धाच्या त्या पायाच्या लक्षणावरती काय सांगितलं गेलं की भगवान बुद्ध चालताना ओबडधोबड जमीन पण कशी होते, सपाट होते। ऍक्च्युली काय लक्षण होतं ते, भगवान बुद्धाचे पाय कसे होते, सपाट होते, म्हणजे ते कुठेही पडले तरी आपला पाय कसा पडत नाही, आपला पाय खालीवर पडतो, कुठेतरी आपला पाय घसरतो। भगवान बुद्धाचं ते एक लक्षण होतं, त्या लक्षणाचा आपण वेगळा अर्थ काढला की भगवान बुद्ध चालले की भूमीच सपाट होत होती। ऍक्च्युअलच्या तसं नाहीये, भगवान बुद्धाचा पायच असा होता की तो कुठे जरी पडला तर त्याच्यापासून कुठलीही इजा होत नव्हती, तसा तो पाय सपाट होता। आणि म्हणून ते वाक्य वापरलं जात होतं की भगवान बुद्ध चालत असताना भूमी ही ओबडधोबड भूमी पण कशी सपाट होत होती। तर दुसरा प्रसंग आहे की भगवान बुद्धाच्या पायाला एक दगडाचा कपुरा लागतो आणि भगवान बुद्धाचा पाय रक्तबंबाळ होतो। राजा मिलिंद म्हणतो
की भगवान बुद्धाचा पाय जमिनीवर पडला तर खड्डा पण जर सवन होतो तर मग एवढसा पत्थर येऊन का लागला? त्याने कुठेतरी जायचं होतं ना. आपणही असेच विचित्र प्रश्न विचारतो की नाही. त्यावेळेसचे लोकही विचित्र होते. राजा मिलिंदांनी पहिलीच माफी मागितली होती आणि राजा मिलिंद काय म्हणत होता, हे माझे प्रश्न नाहीये, ते कोणाचे विचित्र लोकांचे प्रश्न आहेत आणि ते पुढे पण लोक विचारतील. कारण पहिलंच कबूल केलेलं आहे राजा मिलिंदांनी की माझं समाधान झालंय. ही प्रश्न कोणाची आहे? आत्ता असणाऱ्या विचित्र लोकांची, पुढे जन्माला येणाऱ्या विचित्र लोकांची. राजा मिलिंदाचं भविष्य किती खोटं आहे की विचित्र लोक जन्माला येणारे काही बंद झाले नाही, अजूनही ते प्रश्न विचारतातच. आणि असाच हा दुहेरी प्रश्न होता राजा मिलिंदांनी बनते नागसेनाला विचारला की लोक पुढेही विचारतील की आपणच म्हणता की भगवान बुद्ध चालताना ओबड धोबड जमीनही सपाट होते, भगवान बुद्धाला त्याची अडचण होत नाही, परंतु एका दगडाच्या कपचीने, कोणी कपुरा म्हणतं, कोणी कपची म्हणतं, कोणी कपली म्हणतं, ते उडून येऊन भगवान बुद्धाच्या पायावर लागले आणि भगवान बुद्धाच्या पायाचं रक्त निघालं. 2-3 गोष्टी आहेत की भगवान बुद्धाचा कुणी खून, बोधिसत्व आणि भगवान बुद्धाचा कुणी खून करू शकत नाही, कारण त्यांचं मरण किंवा परिनिर्वाण हे ते स्वतः स्वीकारतात, त्यांचा खून होऊ शकत नाही. आणि म्हणून 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की भगवान बुद्धाचा खून कुणी केला नाही. जो आरोप होतो की नाही चुंदाच्या भोजनाने भगवान बुद्धाचा मृत्यू झाला, तद्वतच बाबासाहेबावरती आरोप करतात की माई साहेबांनी बाबासाहेबाचा खून केला. म्हणजे आपण कुठल्या तरी एका गोष्टीला खोटं ठरवतो. एक तर भगवान बुद्धांनी सांगितलं की यांचा खून कोणी करू शकत नाही, हे तरी खोटं असलं पाहिजे. किंवा जो आपण आरोप करतो चुंदावरती आणि माई साहेबावरती तो तरी खोटा असला पाहिजे. आणि म्हणून काही गोष्टीमध्ये जे प्रश्न तेव्हा रिलेव्हंट होते, आजही ते प्रश्न रिलेव्हंट आहे. त्यावेळेचाही राजा मिलिंद वेगळा होता, आताचाही राजा मिलिंद वेगळा आहे, पण प्रश्न मात्र तेच आहे, तसेच विचारले जातात. आणि इथेही प्रश्नाचं उत्तर तसंच आहे. तर पहिली पार्श्वभूमी लक्षात घ्या की हे कुठल्या परिप्रेक्षमध्ये 2 वाक्य वापरले. मिलिंद प्रश्नामध्ये ते येत नाही, पण जोपर्यंत मागचा संदर्भ आपल्याला माहिती नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचा अर्थ कळणार नाही. कारण पहिला प्रश्न काय आहे की भगवान बुद्ध रस्त्याने चालत असताना जमीनही ओबडधोबड असली तरी ती जमीन काय होते? सपाट होते. आता आपल्या बुद्धिवादी डोक्याला हे पटेल का? आता आपण जर समजा चालताना साध्या सिमेंटच्या, आता हा मोठा रोड, कॉन्क्रीटचा रोड पडलाय आणि त्याला खड्डा पडला तर खरंच बुद्ध याच्यावरून चालल्यावर तो खड्डा बुजेल का? कारण तेव्हाही तसं नव्हतं ते, कारण तेव्हा तर रोड नव्हतेच ना. भगवान बुद्धाच्या काळामध्ये रोड नावाचा हा प्रकारच नव्हता. आणि म्हणून ज्या ठिकाणी भगवान बुद्ध जात होते, आताही तुम्ही भिक्षू गेले की पाय धुता की नाही? पहिली प्रथा का होती ती पाय धुण्याची? कारण रोड नव्हते. आणि चारिकेला जाताना पायामध्ये काही घालू नये हा विनय होता. चारिकेला जाताना पायामध्ये काही घालू नये हा भगवंताचा विनय होता. आणि भोजनाला जाणं म्हणजे चारिका होती. जेव्हा भगवंत चारिकेला जात होते तेव्हा ते गावात राहत होते का? साधारणतः मठ किंवा विहार त्यावेळेचे हे वेळू, तुम्ही आपण याच्यात उघड गोष्टी तरी आपल्या कानावर गेलेल्या आहेत. भगवान बुद्धाला वेळूवन दिलं, भगवान बुद्धाला आम्रवन दिलं, जेतवन दिलं, ह्या कथा तरी आपल्या डोक्यावर आहे. त्यामुळेच मग आपण नावं ठेवली विहाराची. जशी कोणी जेतवन ठेवलं, साकेत ठेवलं. आम्हाला साकेतचा अर्थही माहिती आहे की नाही माहिती नाही, पण साकेत बुद्ध विहार आपण नाव ठेवलं. साकेत काय होतं तर भगवान बुद्ध तुषित देशामध्ये आपल्या आईला अभिधम्म सांगत होते, पण त्या लोकांमध्ये जेवणाची व्यवस्था नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध बरोबर 12 वाजता जिथे उतरायचे त्यांचं भोजन ज्या शहरामध्ये असायचं किंवा ज्या वस्तीमध्ये असायचं त्या वस्तीचं नाव होतं साकेत. साकेतमध्ये तुषित देशातून भगवान बुद्ध तिथे दररोज 12 वाजता यायचे आणि सारी पुस्तक त्यांचं भोजन घेऊन तिथे तयार असायचे. त्या नगरीचं नाव आहे साकेत. आणि म्हणूनच तिथे अयोध्येलाही आणि यालाही म्हणतात संकिसा, सॉरी साकेत नाही संकिसा. संकिसा तुम्ही ऐकलं असेल ना, संकिसा त्या शहराचं नाव आहे, साकेत हे अयोध्येचं आहे. चूक झाली थोडीशी, ती दुरुस्त करून घ्या. संकिसा जिथे बुद्ध भोजनाला यायचे तुषित देशामध्ये. तसंच आहे की आताही आपण काय करतो,
वेगवेगळ्या प्रकाराने आपण वेगवेगळे प्रश्न विचारून बुद्ध धर्माला कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत असतो. इथे तसंच आहे. भगवान बुद्ध रस्त्याने चालत असताना भूमी सपाट होत नव्हती, तर भगवान बुद्धाच्या अंगावर असणारे लक्षणे आणि अनुलक्षणे असे होते की बुद्ध चालताना त्यांचा पायच असा स्थिर पडत होता की कुठल्या खड्ड्यात जरी ते उभे राहिले तरी त्यांचं शरीर हलत नव्हतं. आता आपण एखाद्या घसरगुंडीहून पडतो, कारण आपल्या पायाची ठेवण कशी आहे, गोल आहे ना अशी, तशी भगवान बुद्धाची नव्हती. ते एक भगवान बुद्धाचं लक्षण होतं. म्हणून भगवान बुद्धाचा देह कधी लवणला नाही किंवा भगवान बुद्ध जेवताना कधी शीत खाली पडलं नाही, कारण का 2 बोटाच्या मध्ये पारदर्शी पापुद्रा होता. ते एक भगवान बुद्धाचं लक्षण होतं. आपल्या इथं आहे का? भगवान बुद्धाच्या त्या 2 बोटामध्ये पापुद्रा होता, तो असा पडदा. म्हणून भगवान बुद्ध जेवताना एकही शीत त्यांच्या चिवरावर पडत नव्हतं. आजही हंडी आहे ना, आहे की नाही, गोकुळात ते चढतात ना थरावर थर लावून. काय आहे त्याचा अर्थ? गोकुळाष्टमी म्हणतात त्याला, रामाची नवमी आहे की नाही, श्रीकृष्णाची गोकुळाष्टमी. थरावर थर लावून त्या मडक्यात काय भरलंय त्यांनी? दही काला म्हणतात त्याला. नुसतंच दही म्हणत नाही, काय म्हणतात? दही काला. काय प्रतीक होतं ते? भिक्षू चारिका करून आणताना भिक्षा पात्रात सगळ्या गोष्टीचा मिळवलेला तो काला असायचा, त्याला विकृत केलं आणि वर टांगलं. भिक्षूच्या भिक्षापात्राला उलट केलं आणि काय केलं? वर टांगलं. भिक्षूने असं जेवायचं. त्यांनी प्रतिक्रांतीमध्ये ते फोडायला सांगितलं, विकृत करायला सांगितलं. ह्या गोष्टी कशा प्रतिक्रांतीमध्ये विकृत? आपण तो ग्रंथही ऐकतो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रतिक्रांती आहे. इथेही सांगितलं की भगवान बुद्ध चालत असताना पृथ्वी समतळ होत होती, पृथ्वी समतळ नव्हती होत. तर भगवान बुद्धाचा देहच असा होता की त्यांनी कुठेही पाय ठेवला तरी त्यांचे शरीर कुठेही हलत नव्हतं. त्याचाच अर्थ निघत होता काय? की ती पृथ्वी समतळ होते. दुसरा प्रश्न लगेच त्याला जोडून राजा मिलिंदाने विचारला की पृथ्वीचा खपोरा येऊन त्यांना लागतो, याचा अर्थ काय? कुठला खपोरा येऊन लागला होता भगवान बुद्धाला? ईर्षावान देवदत्ताने वरच्या डोंगरावून लोटलेला दगड, तो दगड 2 दगडाच्या मध्ये अडकला, पण एका दगडाचा उडालेला कपोरा भगवान बुद्धाच्या पायाला येऊन लागला आणि त्याने भगवान बुद्धाच्या पायाचं रक्त निघालं. भगवान बुद्ध सांगताना भगवान बुद्ध सांगतात की 4 गोष्टीमुळं अरहंत पद किंवा बोधिसत्व पद किंवा तुम्हाला बोधिसत्व हे पद मिळत नाही. तर ह्या 4 गोष्टी कुठल्या? एक तर पहिला आईचा खून केला तर त्याला कधीही अरहंत पद मिळत नाही. जर बापाचा खून केला तर त्याला कधी अरहंत पद मिळत नाही. आणि बोधिसत्वाच्या किंवा अरहंताच्या शरीराचं रक्त काढलं तर मात्र अरहंत पद मिळत नाही. आणि संघामध्ये जर फूट पाडली तर अरहंत पद मिळत नाही. ह्या 4 गोष्टी कोणी सांगितल्या? बुद्धांनीच सांगितल्या होत्या. आणि ती देवदत्ताची पाप पारमिता, अकुशल कर्म होतं ना ते. कारण देवदत्ताला अरहंत पद मिळालं नाही, कारण त्यांनी तथागताचं रक्त, आणि जन्मोनजन्मी चालत आलेलं वैर आहे त्यांचं, तेव्हाच आहे का? नाही. तोपर्यंत सम्यक संबुद्ध होत नाहीत. सम्यक संबुद्ध झाले आणि तोही एका ठिकाणी सगळेजण विचारतात की भगवान बुद्ध, देवदत्त एवढे तुमच्या विरोधात कट कारस्थान करतो तरी तुम्ही त्याला चिवर दिलं नव्हतं, द्यायचं ना. माहिती होतं तुम्हाला, परचित्तगामी होते. देवदत्त दुष्ट आहे, नफरतखोर आहे, हे भगवंताला माहित नव्हतं का? माहित होतं. पण भगवंत सांगतात की जर मी त्याला चिवर दिलं नसतं तर तो 16 कल्प अधोगतीमध्ये राहिला असता. पण आता मी चिवर दिल्यामुळे तो 8 कल्पच अधोगतीला राहील आणि डायरेक्ट तो पच्चक बुद्ध म्हणून जन्माला येईल. हा फरक, ही करुणा होती बुद्धाची. म्हणजे बुद्धाच्या प्रती किती नफरत असतानाही बुद्धाची करुणा कुठपर्यंत होती? की ती करुणा होती की देवदत्ताचं भलंच झालं पाहिजे. देवदत्ताचं वाईट कधी भगवान बुद्धांनी चिंतलं का? नाही, तो करत राहिला. तशीच एक छोटीशी गोष्ट आहे, आत्ताही तुमच्या लक्षात येत नसेल. आपण बोलता बोलता बोलून जातो, त्याला काय येतं म्हणतो की नाही आपण, त्याला काय येतं? मला भरपूर काही येतं. असाच प्रसंग असतो. एक राजपुत्री होती, जातक कथेमधली कथा सांगतो तुम्हाला. एक राजपुत्री आहे आणि त्यावेळेची एक भिक्षुणी. तर राजपुत्री गर्विष्ठच असणार ना,
कशाचा ना कशाचा तिला अभिमान आहे. राजपुत्री आपल्या राजमहालामध्ये आरशासमोर केस विंचरते आणि तेवढ्यात ती अरंत भिक्षुनी दरवाजात चारी केलाय. ही राजपुत्री आहे. ती वेणी करता करता तिच्या हातातली ती फणी खाली पडते आणि मग ती बघते त्या आरशामध्ये तिला ती दरवाजात कोण दिसते? चारिका करणारी भिक्षुनी. तिला ती जोरात सांगते ती फणी उचलून मला दे. कोणाला काम सांगते ती? त्या भिक्षुनीला सांगते. आता भिक्षुनी विचार करते की हिने तर अपराध केलाय, हिने मला काम सांगितलंय. का अरंत भिक्षुनीला काम सांगितलंय. भिक्षुनी विचार करते मी जर हे नाही केलं तर मग हिच्या मनामध्ये नफरत निर्माण होईल आणि नफरत जर भिक्षूच्या प्रती निर्माण झाली तर मग मात्र हिला सद्गती कधी लाभणार नाही. पण मी जर हे हिला उचलून दिलं तरी पापच घडणार आहे तिचं, पण हिला दुर्गती न मिळता ही पुढच्या जन्मात दासी होईल. आणि म्हणून भगवान बुद्ध जेव्हा चारिका करायला जातात, बिंबिसाराच्या घरी असणारी दासीकडे बघून ते स्मित हास्य करतात आणि मग आनंद घरी आल्यावर विचारतात की भगवंत तुम्ही का असलात? तर म्हणजे दासी होती ना, ती मागच्या जन्मात कोण होती? राजकुमारी होती आणि तिने अरंत भिक्षुनीला काम सांगितलं होतं. त्या अरंत भिक्षुनीने कुठली करुणा केली होती? जर तिने नसती उचलून दिली तिने नफरत केली असती, आणि पण तिने ती करुणा केली की कमीत कमी पुढच्या जन्मात दासी होईल. हिने त्या भिक्षुनीला उचलायला लावलेली फणी, त्या कर्माचं कर्मफळ तिला दासी म्हणून जन्म घ्यावा लागला. ह्या जातक कथेमधले बोध हे आपण नेहमी घेतले पाहिजे की पुढे चालणारा भिक्षू हा अनाडी जरी असेल पण तो दिसणारे दोन त्याग मात्र तुम्हाला ते नेहमी दिसले पाहिजे. की वरकरणी का होईना तुम्हाला जसे रंगीबिरंगी कपडे वापरता येतात, भिक्षूंनी ते त्यागलेले, एकच काशाय वस्त्र परिधान करण्याचं त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि डोक्यावरचं मुंडन हे बाह्य लक्षणं तरी कमीत कमी दोन त्यागाचे लक्षणं तुम्हाला दिसते आहेत. ते न दिसणारे तर भरपूर आहेत पण दिसणारे ते आहेत. आणि त्या पद्धतीने इथेही जो प्रश्न त्यांना प्रश्न विचारलेला आहे की पायाला लागलं. राजा मिलिंद म्हणतोय की जमीन सपाट होते, मग ह्या तुकड्यांनी कुठेतरी पळून जायला पाहिजे होतं. याच्यावरती भंते नागसेन काय उत्तर देतात ते आपण सविस्तर बघूया. महाराज दोन्ही विधाने खरे आहेत, यात शंका घेण्यासारखे काहीच नाही. कारण दगडाची खपरी जशी आपोआपच किंवा निसर्गता तथागताच्या पायावर येऊन पडली नसून देवदत्ताने तुच्छता व ईर्ष्याल बुद्धीने ती जाणून बुजून फेकल्यामुळे ती त्याच्या पायावर जाऊन पडली. महाराज शेकडोच काय पण हजारो जन्मापासून भगवान बुद्धाप्रती देवदत्ताच्या मनात ईर्ष्या आणि वैर घर करून बसला होता. त्यामुळेच त्यांनी तथागताच्या डोक्यावर एक मोठा दगड एका उंच अशा पहाडावरून फेकला होता. उद्देश हा की त्यामुळे तथागत त्या दगडाने चेंगरून जावे व त्यांचा मृत्यू यावा. परंतु मध्येच दोन दगडाला तो अडकून पडल्यामुळे त्यांची लहानशी कपरी उडून ती तथागताच्या पायावर जाऊन पडली आणि त्यांच्या पायाला इजा झाली. भंते, ज्याप्रमाणे तो ढकलून दिलेला दगड कलंगडात येत असता मध्येच दोन दगडात जाऊन अडकला, तद्वतच त्या कपारीला सुद्धा मध्येच अडकून राहावयास पाहिजे होते. कारण राजा मिलिंदाला तुम्ही सांगितलं जसं समाधान होत नाही, तो सांगतो जसा दगड फेकला, दगड अडकला म्हणून ती एकटीच कपुरी उडायचं काय कारण होतं? त्याला भगवान भंते नागसेन एक छोटं समस्त उदाहरण, 2-3 उदाहरणे दिले. त्यातलं पहिलं उदाहरण आहे की ओंजळभर पाणी. महाराज, ज्या कोणत्या वस्तू साडविली जाते त्यातील थोडे ना थोडे घसरू शकते किंवा निसटू शकते. महाराज, ओंजळीत पाणी घेतले असता बोटाच्या फटीतून काही पाणी खाली सांडतच असते. ही गोष्ट दही, दूध, मध, तूप व तेल याबाबत सुद्धा असते. अगदी याप्रमाणे देवदत्ताने लोटलेला दगड कलंगडात खाली येत असता मध्येच दुसऱ्या दोन दगडावर जोराने आपटला गेल्यामुळे त्याला तिथेच प्रतिबंध झाला असला तर त्यामुळे एक लहानशी कपरी उडून तथागताच्या पायावर येऊन पडली. भंते नागसेनाने ते सांगितलं की प्रत्येक गोष्ट ही निसर्गाने निर्माण केली आणि निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीला क्षय असतो. म्हणून आज आपल्या जर हाताची ओंजळ घेतली तुम्ही तर घेतलेलं पाणी जशाला तसं राहील का? जिथे काही खोलगट भाग आहे पण 2 फटीमध्ये असणाऱ्या फटीतून काही पाणी तरी खाली सांडेल. तद्वतच देवदत्तानी वरून दगड लोटला. भगवान बुद्धाचा किंवा बोधिसत्वाचा खून होऊ शकत नाही. निसर्गाने 2 दगडाच्या मध्ये तो दगड
अडवला, पण जसं ओंजळीतून पाणी खाली जातं त्याचप्रमाणे तो दगडाचा कपुरा उडून तो भगवान बुद्धाच्या पायावर लागतो. त्रिपिटकामध्ये अजून एक कथा आहे की भगवान बुद्धाच्या एका जन्मामधलं त्यांनी पाहिलेल्या याचा कर्मविभाग म्हणून त्यांच्या पायाचं ते रक्त निघालेलं आहे. ती कथा ही खूप मोठी आहे, ती सांगता येईल. तसं कुठलीही गोष्ट की मुठीमध्ये तुम्ही घेतली तर काही ना काही कण त्याच्यातून खाली पडणार. जसं पाण्याचं सांगितलं तसंच धुळीचंही सांगतात की महाराज मुठीत कितीही बारीक धुळीकण घेतले तरी पण बोटाच्या फटीतून काही ना काही धुळीकण खाली पडतातच की नाही. तसेच या दगडाच्या कपारीचे झाले. जसे धुळीकण तुम्ही एखादी रेती उचलून घ्या, जसे पूर्ण उचललेली रेती तुमच्या हातात राहत नाही, त्यातलं काही ना काही खाली पडतं. तद्वतच त्या दोन दगडामधला कपुरीचा तो तुकडा येऊन भगवान बुद्धाच्या पायाला लागतो. महाराज मुठीत कितीही बारीक धुळीकण घेतले तरी पण बोटाच्या फटीतून काही ना काही धुळीकण खाली पडतातच. तोंडातील घास, महाराज कितीही सावधानपूर्वक तोंडात घास घेतला असता तरी काही ना काही भाताची शिते खाली भोजन पात्रात पडतात. तसेच या दगडाच्या तुकड्याने झाले आहे असे समजले पाहिजे. बनते नागसेन, तुम्ही म्हणता की कलंगडत येणारा दगड मध्येच थांबला, हे मी मान्य करतो. परंतु ही पाणी घरणी जशी तथागतास एवढा आदर दाखवित होती तसेच या कपारीने देखील तथागताच्या गौरवार्थ मध्येच कुठेतरी थांबून आदर दाखवला पाहिजे होता की नाही. राजा मिलिंदी आपल्यासारखा काही ऐकायला तयार नाही. तो म्हणतो की जशी धरणी आदर करत होती की कुठे खड्डा झाला तर भगवान बुद्धाला ती सपाट करत होती, तसा हा कपुरीचा तुकडाही याने आदर करायला पाहिजे होता ना. तिथून तुटला तर कुठेतरी जाऊन पडायला पाहिजे होतं. बनते नागसेन म्हणतात सृष्टीचा नियम आहे आणि या सृष्टीच्या नियमाला कुणीही बदलू शकत नाही. तो तुटलेला तुकडा अनावधानाने येऊन तो भगवंताच्या पायावर पडतो आणि तो तुटलेला तुकडा कुठलाही उद्देश साध्य घेऊन पडला ना. त्याची दिशा, आता जर समजा तुम्ही दगड ह्या बाजूने फेकला तो सृष्टीचा नियम आहे, तो त्या बाजूलाच जाईल, माघारी जाणार आहे का नाही. तो सृष्टीचा नियम आहे. डोंगरावरून तुटलेला तो डोंगराचा कडा भगवंत चालले तो खालीच येणार आहे, वर जाण्याचा प्रश्न येत नव्हता. की जसं भगवान बुद्धाच्या पायापुढची जमीन सपाट होत नव्हती तर भगवान बुद्धाच्या पायाचं ते लक्षण होतं की भगवान जिथेही पाय टाकत होते त्यांचं शरीर हलत नव्हतं, कारण पायामध्ये असणारं त्यांचं ते 32 लक्षणापैकी एक लक्षण होतं. तसंच तोंडातल्या घासाविषयी सांगितलं त्यांनी. आज आपणही जेवायला बसलो, भगवान बुद्धाचा शीत शिवरावर सांडत नव्हता, कारण भगवान बुद्धाचं अजून एक ते लक्षण होतं की दोन बोटाच्या मध्ये त्यांना पडदा होता. आणि भगवान बुद्धांनी, मागेही मी प्रवचनात बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की भगवान बुद्धांनी जेवणाचे पण विनय सांगितले होते. भगवान बुद्ध तर एवढ्या पुढे गेलेले आहेत की माणसाच्या जेवणामध्ये ताटात किती वेळ चुरावं आणि तोंडात किती वेळ चावावं हेही भगवान बुद्धांनी विनयात सांगितलेलं आहे. तुमचं मग का म्हणतो आपण आमचा बुद्धाचा धर्म वैज्ञानिक आहे. आत्ताही कुठल्याही तुम्ही डॉक्टरला जाऊन विचारा की कुठल्याही फळाचा रस पिणं चांगलं आहे का चावून खाणं चांगलं आहे. डॉक्टर तुम्हाला काय सांगेल, चावून खाणं चांगलं आहे, पण वय झालं आणि तोंडात जर दात नसतील, बघा शरीराच्या सगळ्या प्रक्रिया एकमेकावरती अवलंबून आहे. तुमच्या तोंडातले दात का कधी जातात की तुमची पचन संस्था कमजोर झालेली असते. जोपर्यंत दात असतात तोपर्यंत तुमची पचन संस्था कशी असते, मजबूत असते. कारण भगवान बुद्धाचा तो नियम पाडू सांगतात, ते भिक्षूला सांगतात की भिक्षा पात्रामध्ये वाढलेलं भोजन 16 वेळेस पात्रात कुचकारावं आणि 16 वेळेस दाताने चावून खावं. डॉक्टरही तेच सांगतात की फळ हे चावून खाणं चांगलं आहे, कुठपर्यंत, जोपर्यंत तुमच्या तोंडात दात आहे. त्याचा अर्थ काय आहे, का चावून खाणं चांगलं आहे, कारण त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते आणि लाळ ही तुमची पाचक द्रव्य आहे. भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं, त्याचे शोध आता लावले आणि त्याचं पेटेंट आम्ही घ्यायला लावतो. कारण का सांगणारे कुणी नव्हते. थेरपी ही बुद्धाची थेरोपासून बनलेली थेरपी आहे, आम्हाला ती सांगता येत नाही. आमचे भिक्षू कुठपर्यंत आहेत, आम्ही कुठे जातो फक्त खाली तुमच्या घराची भरणी करायला.
वास्तू शांती करायला ग्रहमंगल प्रवेश करत नाहीत आम्ही या 2-4 गोष्टी करतो, घराची भरणी करतो, वास्तूची शांती करतो, कारण आम्हाला जे सांगायला पाहिजे ते आम्ही सांगत नाही. प्रत्येकाने पुढच्याची ऐकायची तयारी नाही ना. सांगणारा सांगायला लागेल, पण पुढेही ऐकणारा असावा. नुसता ऐकून सोडून देणारे चिक्कार आहेत, आचरण करणारा कुणी नाहीये. राजा मिलिंदाला हे प्रश्न त्याच्याच करता किती लोक हे दूरदृष्टीची होते. साधारणतः राजा मिलिंद आणि नागसेन हे इसवी सन पूर्व 1ल्या शतकामधली कथा आहे. आजही त्यांचे प्रश्न लागू पडतात की नाही. म्हणजे लोक किती दूरदृष्टीची होती की पुढेही असे निरर्थक किंवा ज्याला अर्थ नाही असे प्रश्न लोक विचारतील. जर हे मिलिंद प्रश्न नसतात आताच्या भिक्षूला उत्तर देता आलं असतं का. असं बोललं की भिक्षू रागावतील, म्हणतील 3 वर्षाचं चिवर तुमचं काही पण सांगता का. काल जसं सांगितलं की नाही. कारण आम्हाला आमची सत्य बाजू ऍक्सेप्ट करायला धैर्य लागतं. बुद्धही म्हणतात क्षमा मागण्याला खूप मोठं धैर्य लागतं, ताकद लागते आतून. क्षमा करण्यालाही ताकद लागते, गुन्हा करण्याला ताकद लागत नाही. भित्रा माणूसच गुन्हा करतो, धैर्यवान माणूस क्षमा मागतो. कारण क्षमा मागण्याला आतून ताकद लागते, तेवढी मोरल तुमच्यामध्ये सपोर्ट असावा लागतो. त्याचप्रमाणे राजा मिलिंदाने दूरदृष्टीने की पुढे भविष्यामध्ये धम्मावरती ग्लानी येऊ नये, धम्म निरर्थक होऊ नये. तुम्हाला काही लोक का सांगत असतील बुद्ध धर्म लयाला का गेला. बाबासाहेबांनी वेगळी कारणं सांगितली, परंतु हिंदू धर्म किंवा वैदिक धर्म काय सांगतो. भारतामधून बौद्ध धर्म लयाला जायला शंकराचार्याच्या चर्चेमध्ये बौद्ध धर्म हारला असं सांगतो. आणि शेवटचं उदाहरण कुठलं देतात. काशीच्या नरेशाचं. काशी नरेशाला शंकराचार्यांनी कशात हरवलं. वादविवादात हरवलं, आणि म्हणून इथून बौद्ध धर्म लयाला. एकदम चुकीचं कारण. याला कुठेही अर्थ नाही आणि कुठेही पुरावा नाही. कारण ह्या ज्या तुमच्या जातक कथा आहेत, जवळजवळ 90% जातक कथा कुठल्या आहेत. काशीमध्ये, काशीच्या राजाच्याच आहे. कारण तिथे भगवान बुद्धाने जवळजवळचे जन्म त्यांच्या काशीच्या आजूबाजूचे जातक म्हणजे जन्मकथा आहेत त्या सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हे जे निरर्थक प्रश्न आहेत हे कधी ना कधी उपस्थित होतील. म्हणून हा मिलिंद प्रश्न 6व्या संगीतीमध्ये याला त्रिपिटकामध्ये समाविष्ट करण्यात आला. अजून एक भविष्य आहे की आता जी संगीती होईल, कारण कुठलीही संगीती व्हायला तिचा अध्यक्ष हा अरहंत असावा लागतो. कोणालाही अध्यक्षस्थान भूषवता येत नाही. संगीती तेव्हाच होते की अरहंत भिक्षू निर्माण झाल्याशिवाय संगीती होत नाही. कारण त्या संगीतीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतो. अरहंत भिक्षू संगवतो. आणि आता 7वी संगीती जेव्हा होईल, मी खूप विरोध करतो, तुम्हाला लोकांना बोलतो, राग येत असेल, पण नाही, 7वी संगीती भारतात होणार आहे. आणि त्या 7व्या संगीतीमध्ये कधी होईल माहिती नाही, तुम्ही मी जिवंत असेल की नाही माहिती नाही, पण त्या 7व्या संगीतीमध्ये बाबासाहेबाचा बुद्ध आणि त्याचा धम्म हा त्रिपिटकामध्ये जॉईन. कारण प्रत्येक वेळेला एक एक, कारण पहिल्या संगीतीमध्ये विनय पिटक निर्माण झालं, दुसऱ्या संगीतीमध्ये विनय पिटक आणि सुत्त पिटक झालं, काहीचं म्हणणं आहे अभिधम्म पिटकही तेव्हाच झालं. पण तिसऱ्या संगीतीमध्ये जेव्हा अशोकाने झाली तेव्हा हे 3 पिटकं झाली. आणि प्रत्येक संगीतीमध्ये त्याच्यानंतरच्या संगीतीमध्ये अरहंत भिक्षूचे 2000 वचन समाविष्ट झाले. असं त्या त्रिपिटकामध्ये एक एक समाविष्ट होत गेलं. म्हणून प्रत्येक काळामध्ये बौद्ध धर्माने काही ना काही दिलेलं आहे. काही गोष्टीमध्ये की जसं संत कबीर असतील, बाबासाहेबांचे गुरु संत कबीर आहेत ना, तेही बोधिसत्व आहेत, फक्त आम्हाला ते सांगता येत नाही. संत तुकाराम बोधिसत्व आहेत, ते आम्हाला सांगता येत नाही. शिवाजी महाराज हे बौद्ध मार्गी आहेत, हे आम्हाला सांगता येत नाही. शिवनेरीवरचा त्यांचा जन्म आहे, बाजूला शिवनेरी गुंफा आहे, आम्ही ते सांगत नाही, कारण चोरल्या जातं. आणि म्हणून हे प्रश्न, क्रांती प्रतिक्रांती मिलिंद प्रश्न, हे निश्चय वाचायचे ग्रंथ नाही आहेत, हे बौद्ध धर्माला प्रेरित करण्याचे आणि प्रचाराचे ग्रंथ आहेत. परंतु त्या टाईपच्या प्रचारांना आम्हाला प्रचार करता आला पाहिजे. आम्ही
वेगळ्याच पद्धतीने ग्रंथ सांगतो. ग्रंथ सांगायचा, ऐकायचा, सोडून द्यायचा, निघून जायचा. कारण बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यापासून 56 प्रत्येक बौद्ध विहाराचं 1 वर्ष पकडा 56 पासून या 2 ग्रंथाचं तर मात्र दरवर्षी पारायण होतंय. म्हणजे 70 वेळा हे वाचल्या गेले. पण तरी कुठल्याही विहारात जाऊन विचारा, बौद्ध धम्म आणि त्याचा संघ बाबासाहेबांनी कशा करता लिहिला, मला नाही वाटत कोणाला सांगता येईल. वेगवेगळे कारण सांगतील, वेगवेगळे. प्रत्येक जण, भिक्षूही सांगतो, उपासकही सांगतो, आमचे त्रिलोकावालेही सांगतात, बौद्ध महासभेवालेही सांगतात. चौकून घडी मारे, पण आउटपुट काहीच नाही. त्याच पद्धतीने इथेही विचारलेला हा प्रश्न आहे की भगवान बुद्धाविषयी, कारण वैज्ञानिक म्हणताना आम्हाला तो अर्थाने सांगितलं, बुद्धानेच सांगितलंय. तुम्हाला तुमच्या मनचं काही सांगायचं नाही. बुद्धच सांगतात की धम्म आहे जसा आहे तसा सांगा, त्याच्यात कमी करू नका आणि वाढवूही नका. त्याला सफिशियंट आहे तो धम्म. भगवान बुद्धाचा धम्म सफिशियंट आहे. त्याच्यात एका ओळीची भर टाकायची गरज नाही आणि त्याच्यातून काही काढून घ्यायची गरज नाही. एवढा शुद्ध धर्म आहे तो. शुद्ध धर्म पण आचरणीय. सांगून त्याचा उपयोग होणार नाही, तो आचरणात आला पाहिजे. ज्याप्रमाणे इथे विचारलं की तो भगवान बुद्ध रस्त्याने चालताना भूमी ओबडधोबड असली तरी ती समतळ होती, याचा अर्थ तो नव्हता. तर भगवान बुद्ध 32 लक्षणांनी युक्त होते. आणि 32 लक्षणामध्ये पायापासून जर सुरुवात केली तर भगवान बुद्धाचे पायही असे होते की ते जिथेही पाय टाकतील तर त्यांच्या शरीराचं कुठेही तोल जात नव्हता. म्हणून म्हणतात की ओबडधोबड जमीनही भगवान बुद्धाला सपाट करून देत होती. ती भूमी बुद्धाचा आदर करत होती. त्याचप्रमाणे की तो तुकडा काय येऊन लागला तर तो सृष्टीचा नियम होता. जसा उंजळीत घेतलेलं पाणी हे सर्वच थांबतं का? नाही. त्याचप्रमाणे तो लोटलेला दगड त्यातला थोडासा तुकडा उडून भगवान बुद्धाला लागला. त्याचप्रमाणे जसं जेवण करताना घास काही ना काहीतरी खाली ताटात पडतो, तद्वतच त्या दगडाचा एक घास खाली पडला. तथागताच्या गौरवार्थ मध्येच कुठेतरी थांबून आदर दाखवायला पाहिजे होता की नाही. महाराज 12 प्रकारचे असे लोक असतात की ते कोणाचाही गौरव करत नाहीत. कोणते बरे? भगवान बुद्धांनी त्यावेळेसही सांगितलं की काही असे लोक आहेत 12 प्रकारची की ते कोणाचाही गौरव किंवा कोणाचाही आदर सत्कार करत नाही. अशी कोणती 12 प्रकारची लोक आहेत? लालची मनुष्य लालसेमुळे आदर दाखवत नाही. चिडखोर व्यक्ती दोषामुळे आदर दाखवत नाही. मोहात गुरफटलेला मनुष्य, गर्विष्ठ मनुष्य, वाईट मनुष्य, हट्टी मनुष्य, हलकट मनुष्य, बडबड करणारा मनुष्य वाचाळ स्वभावामुळे, दुष्ट मनुष्य क्रूरपणामुळे, चिडलेला मनुष्य बदललेल्या भावनामुळे, लोभी मनुष्य लोभामुळे आणि धंदेवाईक मनुष्य आपल्या फायद्याच्या लोभात असल्यामुळे कोणाचा गौरव किंवा आदर करत नाही. महाराज या प्रमाणाने या 12 प्रकारचे लोक कोणाचाही आदर किंवा गौरव करीत नाहीत. परंतु दगडावर दगड आदर दिल्याने ती कपारी आकस्मिकरित्या उडाली व तथागताच्या पायावर जाऊन पडली. आताही आपण बघितलं. आता हा ग्रंथ इसवी पूर्व 100 मध्ये संवाद झालेला आहे आणि त्यावेळेस भंते नागसेन हे 12 लोक सांगतात. हे 12 लोक आताही अस्तित्वात आहे. याच्यातला कुणी कमी झाला नाही आणि कुणी वाढला नाही. कारण कोण आदर करतंय? शब्द तुमच्यात तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणता ना, गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. तुम्ही जसं द्याल तसं परत येईल तुमच्याकडे. भगवान बुद्ध याच्या पुढे जाऊन सांगतात. भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही जर 1 पट दिलं तर ते 1000 पटीने तुमच्याकडे येतं. आम्ही फक्त चांगल्याचाच अर्थ घेतला. आम्ही कशाचा अर्थ घेतला? दान दिलं की ते 1000 पटीने परत येतं. भगवान बुद्ध तेवढंच नाही म्हणा, तुम्ही नफरत जरी दुसऱ्याला दिली तर ती 1000 पटीने तुम्हाला परत मिळते. म्हणून बघा की काही माणसाकडे खूप अमाप संपत्ती असते. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, रेमंड ह्या कंपनीचा मालक होता. रेमंडचे कपडे अजूनही वापरता की नाही तुम्ही? त्या रेमंड कंपनीचा मालक, त्याच्या 4 ठिकाणी फॅक्टऱ्या असल्या, तो बाय रोड नव्हता जात. तो विमान होतं त्याचं स्वतःच.
जेव्हा मुलगा मोठा झाला, बापाने मुलाच्या प्रेमापोटी सगळी प्रॉपर्टी मुलाच्या, जिवंत कथा आहे, मला वाटतं आहेत की नाही माहिती नाही, मेलेत की काय, पूर्ण नावावर केल्यानंतर हा राज ऐश्वर्यामध्ये वाढलेल्या रेमंड कंपनीच्या मालकाला 10/10च्या घरात त्या पोराने नेऊन ठेवलं. कशाचा परिपाक आहे या? रेमंड कंपनीच्या मालकाने वरून विमानाने जाणाऱ्या माणसाने एवढ्या लोकांची नफरत केली होती, ती 1000 पटीने त्याच्याकडे वापस आले. ह्या चालत्या बोलते अनुभव आमच्या लक्षात येत नाही का? आपण पुण्यानुमोदनाच्या गोष्टी सांगतो. मी नेहमी सांगत असतो की मुंबईच्या वरळीला जे कॅन्सरचं हॉस्पिटल आहे टाटा, जमशेदजी टाटाने बांधलेलं, कशाचं पुण्यानुमोदन आहे ते? त्यांनी त्यांच्या बायकोच्या गळ्यामध्ये असलेला हार आणि त्याच्यामध्ये असणारा तो हिरा, तुम्हाला एकच हिरा माहिती आहे त्या राणीच्या त्याच्यामध्ये असणारा, 2 हिरे होते भारतामध्ये, एक जमशेदजी टाटाच्या बायकोच्या गळ्यामध्ये होता, तो हिरा विकून त्यांनी ते टाटा कॅन्सर हॉस्पिटल बांधलं. का? कारण त्यांच्या बायकोला झालेला कॅन्सर कुठेही ते दुरुस्त करू शकले नाही. हे आहे, दिलं तर तेवढ्या पटीने ते वापस येतं. अंबानी किंवा अडाणी जगातले 1 नंबर आहे. टाटा 1 नंबर का नाही होऊ शकलं? कारण टाटाला त्याच्या कंपनीतल्या मिळालेल्या नफ्याच्या 75% नफा तो कामगारात वाटतो. अडाणी काय कर, अंबानी काय करतो, 5,000 करोड आपल्या पोरांच्या लग्नावर खर्च करतो आणि दुसऱ्या महिन्यात 8,000 लोक नोकरीहून काढून टाक. ही आहे बुद्धाची. तुम्ही जेवढं द्याल त्याच्या 1000 पटीने बदलून येतं. म्हणून अडाणीचा एक रिपोर्ट डिक्लेअर होतो आणि तो धडाम दिशी 708व्या क्रमांकावर येतो. हे जसं पेराल तसं उगवेल, ही बुद्धाची सांगितलेली नीती आहे. आणि म्हणून इथेही त्यांनी सांगितलं की भगवान बुद्धाला लागलेला कपोरा हा त्रिपिटकामध्ये की कुठल्या तरी एका जन्मात त्यांच्या हातून घडलेलं ते फेडायचं होतं सम्यक संबुद्धाला प्राप्ती करण्याकरता. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल की आपण कधी कधी म्हणतो ना की आरंत झाला की सर्व मनामध्ये काहीच नाही राहत, ईर्ष्याही नाही आणि रोषही नाही. परंतु भंते मोगलायांना लोकांनी दगडाने ठेचून मारलं. मृत्यू कसा झालेला आहे त्यांचा? दगडाने ठेचून झालेला आहे. अंगुलीमालाने 999 खून केले. 999 खून केल्यानंतर ते आरंत कसे झाले? कारण भगवान बुद्धांनी जेव्हा परचित्ताने ओळखलं, कारण तोपर्यंत त्यांना आता कोणी जात होतं का त्या रस्त्याने? पण आई भेटायला जायची, अंगुलीमालाची आई भेटायला जायची, कारण तोपर्यंत अंगुलीमालामध्ये आईच्या प्रती मैत्री होती. पण चित्तामधून भगवान बुद्धांनी बघितलं की याचे 999 खून झाले, त्याच्या गुरुने 1000 मागितलेत, एकच बाकी आहे. आता याच्यातली मैत्री संपून जाईल, हा आईचा पण खून करेल. आणि यांनी जर आईचा खून केला तर हा जिंदगीत कधीही आरंत होऊ शकणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध त्याच्याकडे जातात, कारण ते साधुत्व टिकवायचं असतं, कारण त्याच्यामध्ये साधुत्व अजून आहे. म्हणून भगवान बुद्धांनी इथे हे 12 माणसं दिलीत. आजही 12 माणसं जशाला तशी आपल्यात जिवंत आहेत. मग कुणी लोभी आहेत, कुणी लालची आहेत, कुणी गर्विष्ठ आहेत, कुणी हट्टी आहेत. आणि हे सगळी लोक कोणाचाही गौरव करत नाहीत. त्यातलाच हा दगडाचा एक कपूर आहे, त्याला कोणाशी देणं घेणं नाही. त्याच्या नियमानुसार तो आला आणि भगवान बुद्धाच्या पायावर आदळला. जसं बडबड्या माणसाला तुम्ही काहीही करा, तो बडबड करणारा करतच राहणार. आणि म्हणून भगवान बुद्धांनी हे 12 माणसं सांगितले. भंते नागसेन म्हणतात की महाराज अशाच प्रकारचा तो तुकडा आहे, तो 2 दगडाच्या मध्ये अडकला, त्याला आदळला आणि त्याच्यामुळून तो निघालेला. जसं गोंधळीतून पाणी खाली पडतं, जसं घास घेताना काही शीतं खाली पडतात, तद्वतच तो दगड अडकला, त्यातला एक कपोरा येऊन भगवान बुद्धाच्या पायाला लागला. हेही वाक्य खरं आहे. आणि भगवान बुद्ध चालताना भूमी सपाट होत होती, ओबड धोबड जमीन भगवान बुद्धाचा आदर करत होती, तर त्या लक्षणयुक्त मार्गाने तेही वाक्य
खरं आहे, दोन्ही वाक्य भगवान बुद्धाची खरी आहे, इथे शंका घेण्याचं काहीही कारण नाही. आणि इथे राजा मिलिंदाचं समाधान होतंय. मला वाटतंय माझ्याही विवेचनामध्ये तुमचं समाधान झालं असेल. नसल झालं तर मी काही याच्या पुढे जास्त सांगू शकत नाही. मी काही नागसेन नाही आणि तुम्ही काही राजा मिलिंद नाही. आणि म्हणून आजचं प्रवचन आपण इथे थांबूया, बाकी उद्या.